हाय सगळ्यांना. आया आपण सोलापूरला गेलतो, किती हाल झालं. सोलापूरला गेलो, मोटर केंद्रात मुक्काम पडला. मग विचार करा. आणि आम्ही दोघीच सकाळचं मग दवाखान्यात गेलो, ते पण शिबिरला. मग विचार करा, एवढी मोठी आणवी घेऊन. आणि मी नाही, आईला तर काय तिला घेऊन चालता येत नाही, पण सोबत म्हणून नेलं होतं. तर आम्हाला त्यावेळेस स्टँडवर जागावं लागलं. म्हणजे आमच्या तिथं ओळखी नाही, काय नाही. तरी पण आई किती पैसे गेले. मी गेल्या वर्षी 15-20 हजार रुपये घेतले होते. तर तेवढे कागदपत्र गोळा करायला या डाकू, आता फोटो बघितले ना मागच्या हेड्यामध्ये जाऊन बघा, त्यांनी 2000 मागत होता. तर मी त्याला 1000 रुपये देत होती. तर त्याने अजिबात त्याने हे केलं नाही. तर त्याला मी 4000 रुपये देऊन कागदपत्र त्याच्याकडून तयार करून घेतलेत. बघा, म्हणजे मी खोटं बोलत नाही भावा बहिणींनो. तर हे सर्टिफिकेट काढायला, हे बघा, हे सर्टिफिकेट 90% आणवी अपंग आहे, 90%. तर बघा, तुम्ही बघू शकताय, ही कागदपत्र काढायला एवढे पैसे गेले, तेवढे पैसे गेले, सांगायची सोय नाही. हो का, मी खोटं बोलत नाही आणि माझी आई पण खोटं बोलणार नाही. तर ही आणवीचं सर्टिफिकेट मी काढून घेतलंय. तर तिथं म्हणजे भरपूर जणांना वाटतं, भरपूर जणांना माझी माया पण येते. पण विषय असा आहे की त्यांनी आणवीला मारायचा प्रयत्न केला. म्हणून तो काय म्हणायचा, अपंग आहे, आपण कसं जगू शकतोय, आपलंच खायचं वांद, टाक मारून. नाही तर मी म्हणलं माझ्याशाने होणार नाही रे, म्हणलं तुझ्याशाने होत आहे का. तर त्याने धाडीच केलं. मग त्याचं धाडीच आज स्वतःच्या गोळ्यापर्यंत गेलं. म्हणतात ना, काळजाचा घडा असतो. आईबापाचं लेकरू, म्हणजे लेकरू जन्म दिलेलं आईबापाच्या, त्या आईच्या पोटीना साप तरी आला तरी आईला प्यारीचा असतो. मग ह्या माणसाचं मन तरी कशाचं होतं मी म्हणते. आणि त्याच्या घरची पण ना त्याला सपोर्ट करतात. आणि त्याच्या घरची हेडव माझी बघतात. आणि बघितलं ना, नाव घेऊन मला फोन केला ना, टॉर्चर आधी पण करत होते मला, की आमच्या हेडवमध्ये नाव घ्यायचे नाही, आमच्या पोराचं घ्यायचं नाही, काय गरज आहे घ्यायची. तर का बाबांनो, तुम्ही मला काय घेऊन देऊन पुरवताय का? हा, तर तुम्हाला एवढाच राग येतोय, तर कशाला माझ्या हेड्यावर बघता तुम्ही. नका बघू ना. तुम्हाला मी काय आमंत्रण दिलं का? माझं वाटोळं झालंय. माझ्या लेकराला वरचा बापाचा छाया उडलाय. माझ्या लेकराला त्याने घेऊन देऊन दमला नाही. एवढी जमीन इकली तरी काडीचा रुपया दिला नाही त्यांनी, विचारलं नाही मला. आम्हाला नका का विचारणं, पण त्यांच्या रक्ताला तरी नावावर पैसे टाकायचं होतं की. आता तुम्ही म्हणताना एवढ्या दिवस का बोलली नाही, आणि एवढ्या दिवस मला बोलायचं पण नव्हतं. पण विषय मी एका ताईंना विषय काढला म्हणून ही डॉक्युमेंट्स मी दाखवली. ही सगळी दिसतात का तुम्हाला कागदपत्र? ही एवढी कागदपत्र मी काढली ती. ही सगळी आणवीचीच कागदपत्र आहे. आणि तुम्हाला खोटं वाटतं तर त्याचा ओरिजिनल दाखला सुद्धा माझ्याकडे. मी खोटं बोलत नाही भावा बहिणीनं. कसं आहे माहिती आहे का, जे आहे ते खरं खरं बोलायचं. ही ओरिजिनल दाखला सुद्धा मी चोरून आणलेला आहे. चोरून आणलाय मी, आत्ता कबूल करते, चोरून आणलाय. चोरून म्हणजे कागदपत्र जेव्हा होते ना त्यावेळेस ही चोरून आणलाय. हा कागदपत्र, ही दाखला, ओरिजिनल दाखला आहे त्याचा. त्याची लायक आहे का, 9वी शिकलेला आहे, 9वी पास आहे, पण त्याला काडीची अक्कल नाही. आणि बडे भाता करतो डाकूच्या. म्हणजे त्याला म्हणजे लोकाला मारण्याशिवाय ना त्याला काही, म्हणजे जाऊ द्या. त्याचं नाव काढलं ना माझं डोकं खरंच आउट होत आहे. तर जाऊ द्या. नक्कीच आपल्या आणवीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि मी त्याचं नवीन रूप बाहेर काढणार आहे आणि तुम्हाला पुराव्यासहित बोलणार आहे मी. असं नाही की पुराव्यासहित नाही म्हणजे ते सोडून नाही बोलणार. तर पुराव्यासहित मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार. याच्या आधी पण केलं आहे, आत्ता पण करणार. आणि मला बघायचंच आहे त्याच्या घरचे काय करतात. आणि मी पण आता थांबूनच आहे, मला पण बघायचं आहे. तर चला, बाय.